नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 23 तारीख रविवार. मी आणि पूनम असंच बाहेर निघालोय. तर थंबनेलवरनं तुम्हाला लक्षात येतील कुठं चाललोय. तर बघूया. आज पावसाळा ऍक्च्युली सुरू झालाय, परंतु बाहेर खूप ऊन आहे. तरी सुद्धा जर पाऊस असेल वगैरे तर मी नक्की एक्सप्लोर करेल. काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा काही खाण्याचं असेल तर मी ते सगळं एक्सप्लोअर करेल. शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहा. तर भेटूया आपण रस्त्यावर आणि बघूया काय काय आपल्याला बघता येईल. आम्ही आता सिंहगड रोडने चाललोय आणि सिंहगड रोडवर हा जो ब्रिज आहे, गेली 5 वर्ष काम सुरू आहे. लवकरात लवकर गव्हर्नमेंट पूर्ण करेल, परंतु त्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत आहे. जोपर्यंत हा ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या ट्रॅफिकमधनं सुटका होणार नाही असं मला तरी वाटतंय. तर आता आम्ही इकडून चाललोय खडकवासल्याच्या दिशेने आणि आता मस्त पाऊस सुरू झालाय. आता हा पाऊस कुठपर्यंत असेल बघूया. कारण आता दुपारचे 1 वाजलेत. तर छान पाऊस पडून गेलाय, म्हणजे हळूहळू येतोय आणि ढग सुद्धा वर तुम्ही बघू शकता. हा वडगाव दाहेरीचा ओव्हरब्रिज आहे. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong. हे आता आम्ही खडकवासला गावातून जातो. हे खडकवासला गाव आहे ऍक्च्युली, आणि खडकवासला क्रॉस केल्यानंतर पुढे मग खडकवासला डॅम येईल. हा खडकवासला डॅम आहे. खडकवासला डॅमचं पाणी बघा. आणि आज रविवार असल्यामुळं ही गर्दी कायमची. काहीतरी रेलिंग सुद्धा टाकलेत. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change. समोर सिंहगड बघा. सिंहगड दिसतोय धुक्यामध्ये हरवलेला. सुंदर असं दृश्य. इथं नवीन खाऊ गल्ली झाली आहे सिंहगडच्या म्हणजे चौकाच्या अलीकडं. आता हा सरळ रस्ता इकडून जातो सिंहगड किल्ल्याकडे. लेफ्ट साईडला जातो डोंजाकडे आणि उजवीकडे जातो पानशेतकडे. तर आम्ही पानशेतकडे वळणार आहोत. As you fade away, as you fade away. किल्ला बघा. हा सिंहगड किल्ला आहे. आम्ही पानशेत रोडवरील हॉटेल कोमलला आलोय जेवायला. सुंदर असं सिंहगड इथून दिसतोय. थोडं ढग असल्यामुळे क्लिअर दिसत नाहीये, म्हणजे याच्यामध्ये क्लिअर नाही दिसणार कॅमेऱ्यामध्ये, पण मला दिसतोय स्पष्ट. पण धुका आहेच. इथे अशी मटन बिर्याणी मिळते. हे मटन मसाला आहे, म्हणजे सुकं मटन. आता थोडं ऊन आलंय. क्लिअर व्हिजन बघा. सिंहगड किती सुंदर दिसतोय. Until I look away, but I've known you too long. It hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away, as you fade away.
you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes. नुकताच पाऊस पडून गेलाय. आता पाऊस नाहीये पण पाऊस पडून गेलाय जोरात. सुंदर वातावरण झालंय. पुण्याच्या पानशेत धरणाचं बॅकवॉटर आहे. आता आपण पानशेत गावामध्ये आलोय. इथून पुढे 2 धरणं आहेत जी पुण्याला पाणी पुरवठा करतात, जसं पानशेत आणि वरसगाव. ही समोर पानशेत धरणाची भिंत आहे. ही धरणाच्या अलीकडे एक रिसॉर्ट आहे. आज रविवार असल्यामुळे पुष्कळ गर्दी सुद्धा आहे. हे समोर तुम्हाला पानशेत धरण दिसत असेल. ही वरसगावची भिंत आहे. वरसगाव धरणाची ही भिंत आहे. मगाशी ती दाखवली ती पानशेतच्या धरणाची भिंत होती. दोन्ही धरण एकमेकांना लागून आहेत. ही वरसगाव डॅमची भिंत आहे समोर. हा पानशेत वरसगाव एरिया आहे. इथे बघा किती वडाची झाडं आहेत. हे नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली आहे, त्यामुळे इथं सगळं पूजा अर्चा झालेली दिसते. कसं मस्त सगळीकडं हिरवगार झालंय.
सगळीकडं रस्त्याच्या कडेला जांभळं विकायला बसलेत आणि पूनम जांभळं विकत घेतीये. चांगली आहेत, पुण्यापेक्षा स्वस्त आहेत तसे. वा, सुंदर अशी जांभळं मिळालीत, गोड आहेत. आता आम्ही परत पुण्याकडे चाललो आहोत. खडकवासल्याच्या बॅक साईडचा रोड आहे. खडकवासल्याला आम्ही पोहोचलो आता. ऍक्च्युली पावसाळ्यामध्ये छानच वातावरण असतं या सगळ्या भागांमध्ये. हे बॅक साईडला सुद्धा आता खूप स्टॉल झालेले आहेत. ही आहे खडकवासला चौपाटी. केवढी गर्दी आहे इथं, प्रचंड. वासला चौपाटीला चला जाऊया. हा? चला जाऊया. गाडी कुठे लावायची? पार्किंगला जागा नाही. तर लाव गाडी. पार्किंगला जागा नाही, काही नाही. हा सिंहगड रोड आहे. आता जरा छान मोठं काम झालेलं आहे, त्यामुळे तो 2 पदरी रस्ता झालाय. आम्ही पुण्याजवळ म्हणजे राजाराम ब्रिज जवळ पोहोचलो आहोत आणि आता हा आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, लाईक करा, शेअर करा. तुमचे मित्र नातेवाईक असतील त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.